तर मंडळी तुम्ही सगळेजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघताय तो आपल्या मूळ कार्यक्रमाकडे आपण वळू. आपल्या गावचे लाडके सुपुत्र आणि चांदवडीच्या क्षितिजावर उगवता राजकीय तारा हर्षवर्धन म्हणजे आपले भैयासाहेब यांची नुकतीच झालेल्या बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी निवड झाली आहे. आणि आपल्या गावचे दुसरे लाडके सुपुत्र अजिंक्य शिंदे हेही नुकतेच आर्मीत भरती झाले. तेव्हा या दोघांचा ग्रामस्थ मंडळ चांदवडीच्या वतीनं हा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरात दोघांचं पण स्वागत करूया. आणि आता मी नानांना विनंती करतो की गावकऱ्यांच्या वतीनं भैयाचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन येतो की सत्कार करावा. नाना, शेवटी तुमचे आशीर्वाद आमच्या कामी आलेच. असेच आशीर्वाद असू दे. भैया, अरे तुला नव्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आपल्या गावचे लाडके सुपुत्र अजिंक्य शिंदे यांचा सत्कार फौजीने करावा असं मी फौजींना विनंती करतो. फौजी आजा, आता तू देशाचा झालास बरं का. तू तुझं नाव सार्थक केलंस आणि आता इथून पुढं प्रत्येक लढाईत नावाप्रमाणे अजिंक्य व्हायचं. काय मी या प्रसंगी फौजींना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करावे. या इथं जमलेल्या माझ्या आया बहिणींनो आणि भावांनो, अभिमानाने छाती टच फुगावी ना असे क्षण आयुष्यातले कमी आहेत. आपला आजा भरती झाला, पण भरती कोणी बी होत नसतं बरं का. ज्याच्या मनगटात रग असती, मस्तकात झिंग असती आणि काळजात तिरंगा फडफडतो ना, तो भरती होते. आजा, फौजी हे नाव कुणाला बी मिळत नसतं बरं का. त्यासाठी डोळ्यात तेल आणि तळ हातावर काळी घेऊन बॉर्डरवर पाय रोवून उभं राहावं लागतं. किंवा असते फौजी. अरे, ज्याचं आयुष्य म्हणजेच कुरुक्षेत्र आणि जगण्याची प्रत्येक क्षण म्हणजे लढाई असते. जो जगतो बी देशासाठी आणि मरतो बी देशासाठी, त्याला म्हणतात फौजी. तसा आपला आजा पोरगा लई भारी आहे. कुठल्या बी आई बापाला वाटत की आपल्याला असाच पोरगा पाहिजे. मला माहिती आहे की भारत मातेचा हा पोरगा, शिवाजी महाराजांचा शिपाई, आपल्या गावाचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात करत आणि आपल्या तिरंग्याची शान वाढवत. मी अजिंक्यला देश सेवेसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मी ग्रामस्थांच्या वतीनं भैयाला विनंती करतो की त्यानं या प्रसंगी 2 शब्द बोलावेत. भैया. लेडीज अँड जेंटलमॅन, आज या ठिकाणी आपल्या अजिंक्य शिंदे आर्मीत भरती झाले. आय एम प्राऊड. वेल डन आजा. आमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशीच आहेत. त्या कायम तशाच राहणार.
पण आम्ही पडलो लोकसेवक. आमच्यासाठी लोकसेवा हीच देशसेवा. आज तुम्ही या ठिकाणी माझा एवढा मोठा सत्कार घेतला. आय एम हॅपी, मनापासून हॅपी बरं का नाना. यावेळी बँकेची निवडणूक आम्ही जिंकलो. ती निवडणूक आम्ही जिंकणारच ही आम्हाला खात्री होती. मला ज्या ज्या मतदारांनी मतं देऊन भरघोस मतांनी विजयी केलं त्याबद्दल मी त्यांचा या निमित्ताने आभार मानतो. आमच्या या यशात 2 व्यक्तींचा लय मोठा वाटा आहे. आता त्यांचा जर या ठिकाणी उल्लेख नाही केला तर तो आमचा करंटेपणा ठरेल. पहिली व्यक्ती आहे आदरणीय नाना. त्यांचे जर आशीर्वाद आम्हाला नसते तर आम्ही ही निवडणूक जिंकूच शकलो नसतो. तर मी माझं सद्भाग्य समजतो की त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शीतल. शीतलचं गुडलक जर का आम्हाला मिळालं नसतं तर आम्हाला विजय मिळाला नसता. ज्यांच्या गुडलक मुळे आम्हाला विजय मिळाला त्यांना मला या ठिकाणी काहीतरी द्यायचं. शीतल प्लीज. शीतल प्लीज. मान नको काय? असं कसं? हा तुमचा मान आहे तो. नाही नको मला. शीतल प्लीज नाही म्हणू नका. माझ्या काहीतरी भावना आहेत त्याच्या पाठीमाग. मग मी काय करू? मी सांगितलं ना नको म्हणून. ठीक आहे सॉरी.